तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होत आहेत। आज शपथविधी सोहळा त्यांचा आहे। त्यामध्ये तुमच्या फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही मंत्रिपद मिळणार नाही अशी चर्चा आहे। असे त्यांना काय मिळतंय दुसऱ्याच्या ताटात बघण्याची मला सवय नाही। कशाला त्यांना काय मिळतंय मिळत नाही कशाला बघायचं। असं आहे की महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली त्याच्याकडे बघूया ना। महाराष्ट्राने गद्दारांना कशा रीतीने गाडलं त्याच्याकडे बघूया। महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी, महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांचे झालेले हाल, महाराष्ट्रामध्ये महागाई, महाराष्ट्रामध्ये गद्दारी, महाराष्ट्रामध्ये राजकारणातला आलेला अरेरावीपणा, या सगळ्यांना महाराष्ट्राने जागा दाखवली। त्याच्यावर बोलूया। त्यांना काय मिळतं ह्याला मला काय करायचं। सुनील तटकरे इच्छुक होते, देवेंद्र फडणवीस तिथे गेले, त्यांना भेटले आज सकाळी। हे बघा कोण इच्छुक आहेत कोण इच्छुक नाहीत। जे स्वार्थासाठी शरद पवारांना सोडून गेले त्यांच्याबद्दल चर्चा करायचीच कशाला। आता लोकांनी विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांची उंची दाखवून दिली। आता हत्तीसमोर मुंग्यांची कशाला चर्चा करायची। असं आहे की हे सगळं चित्र निर्माण करून परत एकदा मुस्लिम द्वेष तयार करायचा हा त्यांचा प्रयत्न आहे। मी साधा प्रश्न विचारतो, 31 ठिकाणी ते पराभूत झाले। अहमदनगरमध्ये किती मुस्लिम आहेत, उस्मानाबादमध्ये किती मुस्लिम आहेत, सोलापूरमध्ये किती मुस्लिम आहेत, चंद्रपूरमध्ये किती मुस्लिम आहेत, रामटेकमध्ये किती मुस्लिम आहेत, दिंडोरीमध्ये किती मुस्लिम आहेत, नाशिकमध्ये किती मुस्लिम आहेत, बीडमध्ये किती मुस्लिम आहेत। पराभवही स्वीकारायला मोठं मन लागतं। तुम्ही त्या राजा भैयाचा वापर करून द्वेष मूल्य राजकारण करण्याचा किती प्रयत्न केलात, नाही झालं, नाही जमलं तुम्हाला। लोकांनी राजा भैयाला नाही घेतलं डोक्यावर, अजूनही तुम्ही त्यांना आणतात। आम्ही त्याचा विरोध करणार आहोत। कुठे आणतात त्याला, असं कुठेतरी भिवंडीच्याच जवळपास आणतात। महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करण्यासाठी हा प्रयोग आहे। एकीकडनं यांनी बोलायचं, दुसऱ्याकडनं त्यांनी यायचं। महाराष्ट्र शांत आहे ना। तुम्ही कांदा उत्पादकांवर अन्याय करणार, तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय करणार, तुम्ही कर्मचाऱ्यांवर अन्याय करणार, फुकटचे भूखंड ढापणार, 30% करप्शन रेट लावणार। कुठल्या मंत्रालयातल्या प्रत्येक मजल्यावरचा करप्शन रेटच 30% आहे। असं होत नाही। तुम्ही द्या मुसलमानांना शिव्या द्या, त्यांच्या काय मुल्ला मौलवी काय त्यांना शिव्या द्या, काही फरक पडत नाही। लोकांनी मतदारांनी तुमच्या विरोधात मतदान केलं हे मान्य करा, मुसलमानांनी नाही। या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांनी तुमच्या विरोधात मतदान केलेलं आहे। मुंबईतल्या 4 सीटा आल्या, कशा काय गेल्या तुमच्या सगळ्या सीटा। तुमचं मतदान किती कमी झालं हे बघा जरा, हिशोब लावा। 3-3, 4-4 लाखांनी जिंकलेले तुमचे खासदार 20,000, 25,000, 50,000 असे जिंकून आलेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।